का म्हणजे अरे तू मला म्हणाली मग तुम्हाला नाही हा बरोबर म्हणणार काय अरे तुला नाही म्हणून तू इथे कामाला नाही अरे पण म्हणून तू इथे कामाला कशाला आला कामाला कशाला आला म्हणजे अरे तुला सांगतो अरे काय म्हणतोयस काय अरे मी काय म्हणतो मी एक महाराजांवर आहे ना एक कादंबरी लिहिली हा रात दिवस झोपलो नाही अजिबात रात दिवस झोपला नाही बायकोला पण जवळ घेतलेली नाही मार्गशीर चालू कादंबरी लिहिली काय लिहिली पहिल्या मनावर काय लिहिलं माहितीये का काय लिहिलं महाराज शिकारीला निघाले महाराज शिकारीला निघाले हे एकावर एक काय 100 पानांची कादंबरी लिहिली कादंबरी होय वही संपली असेल संपवायला लिहिली अरे शेवटच्या पानावर शिल्लक ठेवलं फक्त काय लिहिलं महाराज शिकारीवरून परत आले मधल्या पानावर सगळ्यांवर लिहिलंय घोड्या टाक 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 100 पानाची कादंबरी हा मग काय अरे तुला काय सांगू आता चालू होता मार्गशीर चालू म्हटल्यानंतर सगळ्यांची तोंडा बंद 1200 आले तरी पण बंद आणि 1500 आले तरी पण बंद काय बोलायचं काम नाही बायको म्हणते माझे बाबा येणार आहे मग म्हटलं हिच्या बाबाला तर आता कापतो बरोबर अरे मला सासरा येणार म्हटल्यानंतर त्याला कापायला पाहिजे हा म्हणजे त्याला काहीतरी कापायला पाहिजे अरे तुला सांगतो सकाळी उठलो 5 वाजता उठलास अरे त्या कोंबड्याला अजिबात धीरच नाही आज पाय टाकताय तेव्हा लगेच ओरडायला सुरुवात ह्याला म्हटलं सोडणार नाही आज मला चांगलं निमित्त भेटलंय ह्याला म्हटलं बरोबर कापणार पण कोंबडा पण लय जिद्दी त्याला पकडला आणि ठेवला खुराड्यात बांधून लगेच सुटला ना गेला बाहेर कारण कोंबडा लय जिद्दी होता परत त्याला अंगा पकडला त्याला साला ठेवला पाय बांधून तरी पण जे सुटला तो बाहेर गेला कारण कोंबडा होता जिद्दी आता आला माझ्या बायकोचा बाप कोंबड्याला टाकला कापून आणि त्याला खायला घातला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला कोंबडा होता जिद्दी अरे पण मी काय म्हणतो अरे हा प्रकार काय हा तुझा प्रकार काय अरे केलं ना माफ तरी व्यवस्थित केलं होतं ना बायकोला 1200 भेटून माझं पोट सुटत चाललं अरे मी काय म्हणतो बायको झाली लाल मी म्हणते माझ्याकडे एवढे पैसे आहे किती होते म्हटलं बायको म्हणाली पोरग्याच्या शाळेतले शर्टे का घालीस ना पण राज्याच्या सेवेला जा काय ठीक आहे चालेल बरं मी काय म्हणतो आता आपण हे पारा करून आहे ना आलेला थकेल कारण तुला इस्त्री करायची पण पण असू दे चालेल तुला काय खतपाणी घालत नाही बायको काय नाही का सुखद निघाला म्हणून म्हटलं सुखद निघाला म्हणजे पाठीमागे तुमचं अरे नशीब महाराजांच्या तावडीत सापडला सा अजिबात नाही आता काय खरं नाही अरे पण मी म्हणतो काय म्हणतो कुठे म्हणजे शिकारला पाठवलं ना हे बरोबर म्हणजे आता त्याचं टकटक चालू आहे बरं ठीक आहे आई पण असू दे त्याचं टकटक असू दे त्याचं फटफट असू दे आता महाराजांची वेळ थांबली आहे हा त्याच्यामुळे तुम्ही काट करून द्यावा 12 हा चला वाजवणारा विसरले
पुत्र मथुरा नगरी नव्हे आजपर्यंत हे राज्य अगदी सुख समाधानात चालवलं आणि यापुढे सुद्धा हे राज्य याच पद्धतीने अगदी सुख समाधानात चालवणार आहे. माझी बहीण देवकी हिचा मोठा ताटामध्ये स्वयंवर संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर सारस गोंड असा तिला वर मिळाला. अगदी आनंद माझं मन कसं अगदी सुरू झालंय. काळाने झडप घातला. लग्नासरही 4 वाजता अचानक किती म्हणली. कौशा 6 देवकीच्या 8व्या पत्त्यापासून तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. माझी बहीण देवकी क्षणार्धात पहिली झाली. चाक चढी वसुदेव देवकीला क्षणातही विलंब न करता वसुदेव देवकीला बंदिवासामध्ये कैद केलं. काही दिवस गेले महिना गेला, वर्ष झालं. नियतीने आपलं काम चोख बनवलं. देवकीला पहिला पत्ते जन्माला हे समजतात. वादिवासात जाऊन त्याला हितवाद घेऊन घरा फिरून अशी देवकीची सापत्य घरा फिरून चिरावरून आता मला कुणाचं भय नाही. त्या मथुरे नगरीचा राजा अरे मूर्ख कौसार, असा आनंदाने उड्या मारू नकोस. मूर्ख कौसार, असा आनंदाने उड्या मारू नकोस. तू जसा मला मारू शकला नाहीस तसा तू देवकीच्या 8व्या अपत्याला सुद्धा मारू शकणार नाही. उलट तोच तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे.
तो तुझा काळ आहे, काळ आहे, तो तुला ठार मारणार आहे. लक्षात ठेव, तो तुझा सर्वनाश करणार आहे. कौसा सावध राहा, कौसा सावध राहा. असंभव आहे. जरा मारण्यासाठी अनेक ठिकाणी पाय टाकले, तुझ्या मायावी कवचाचा नाश करणार असंभव आहे. त्याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. पण तोपर्यंत पहाऱ्यावर ठेवलेली पहारेकरी पहारा करतात की झोपा काढतात हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. काळू काळू पहारा करतोय. काळू काळू वड तू वड काळू तुझा बाप. आता बघ बाबा, काय करतात? पायात तेल घालून डोळ्यात बोटं कसा पारा करतात? महाराज कसा मुलासारखा पारा करत होतो. कसा उशाला घेऊन झोपलो होतो. काय महाराज उशी दुसरा काय करतात? महाराज पारा असा करतात. पारा कसा करतात? पारा असा करतात. या इकडे महाराज पारा असा करतात. मला शपथ आहे सांगून देतो, काय मला पुन्हा एकदा मारलं होतं. कारण मी परवाच वैद्याकडनं जाऊन आला. मला मूळ बाळू कुठं आहे? काय बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? हो असं तुम्ही मला विचारा, बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? कोण? हो महाराज बाळूला हात मारतोय. बाळू बाळू घे. महाराज ते पाहतोय ना? मी सांगतोय ना, ते पाहतोय ना? मी सांगतोय ना. ते पाहतोय ना? महाराज हो महाराज. अरे बाळू नको 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 इथे इकडे असू दे. बाळू हा लागू दे त्याची. अहो साखर एक किलो घेतला होती ना, ती खाऊन जातो. तुझा बाप बाबा लायटर लावा. काय करतो? यापुढे यापुढे काय करतो तो? असा करतात. काय झालं? महाराजांना लागले हात. काय झालं? अरे मी आलाच ना, महाराजांना पुढे बी आणतो. उत्तर द्यायला नको. काय आहे? बोला. हो महाराज, तुमचा पोपट पोपलीच का तो?
मारा करताय नमस्कार हे सांगतो पण आधी महाराजांना शांत करूया. अरे महाराजाला ताबूक मारायचं शिकवलं कशी महाराज ताबूक मारतात ना तसं शिकून ये. महाराज शांत करायला पाहिजे आपल्याला. शांत करा म्हणजे काय बर्फ लावायचं की महाराजांना तू बोल. मी बघणार नाही. तू बोल. मी काय म्हणतो ऐक ना महाराज आता चौथा लिहिलाय चौथा लिहिलाय म्हणजे काय लागलंय करायलाच पाहिजे. हा परत कांडे लावलेले दिसतात कुणीकडे मी काय म्हणतो आता ह्याला उपाय काय उपाय काय तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे उपाय होता तो मी ठेवून आला ना कुठे? बायकोच्या बरोबर महाराज काय चाललंय काय नाही हो महाराज मला थांब थांब त्याला सांगतो काय चाललंय ना काय चाललंय माझ्या राज्यात फॉग चाललाय. हो बेडू बेडू आपल्याला बेडू काय आपला फॉग आहे. बरं मी काय म्हणतो महाराज काय झालं तुमच्या चरणी प्रणाम मी त्यांना शपथ घालून ठेवलाय मुलगा तर त्रास आहे तुला. आपला विषय आपला विचार केला का झालंय बा. जास्त वेळ करू नको आणि त्याचं बाकीचं पण काढतात. कंटाळते. महाराजांसाठी काय उपाय तुझ्याकडे? महाराजांसाठी एकच उपाय महाराज आपल्या राज्यामध्ये सुंदर सारस गोंडस सगळे असे होते असं तुम्ही त्याला म्हणा महाराज कोण असं बोलतात महाराजांना आज असा जातो. आपल्या राज्यात सुंदर सालस गोंडस नाच गाणीवाली. नाच गाण्यावाली बस तोंड बघ, तोंड बघ. कोण नाच गाणी आता कोण आणायची बोलते? आम्ही ठरवतो जरा डोळ्यांना शांतता द्या बरं मी काय म्हणतो बरं आणायचं कोण बरं थांबा महाराज बरं मी काय म्हणतो कोण असं चालतंय ना कोण आणायची पण साधारण. मी काय म्हणतो ही चालेल का रंबा कळो काय चाललंय चालवतोच कशाला त्याला मोनिका चालेल का मोनिका हे भारी कपडे वाले ते. ओ महाराज भारी कपडे आता नवीन चालते ती. अरे मला त्यांच्याकडे शस्त्र आहे तेवढं चालते ती नवीन. चंद्रा कोण? चंद्रा ओ महाराज ती चंद्रा टिंग 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 टिंग. महाराज ओगावला रे, ओ. आता ऊर नुसता भरून आला. आता थोड्यावर फाटणार फाटणारा ऊर माझा. अरे एवढे दिवस तुझी खात जात नाही अजून टाकलं म्हणजे लय खालो. चंद्रा चंद्रा कशी दिसते चंद्रा तू नको. मी वाटतच नाही जास्त खाली वाकू देणार नाही. मगाशी जाम वाकवली नाही तुला. आवाज येतो ना मला? जा तिला घेऊन ये लवकर जा. माझी नवीन भरती आहे वरडू नको डायरेक्ट अरे जा घेऊन ये. त्याच्यात मला पण बोलूया आता जा घेऊन ये जा. मी काय म्हणतो त्या मोनिकाला तू जा घेऊन ये. पत्ता माहिती आहे का मला ऍड्रेस देतो पत्त्यावर घेऊन ये तिला. मला पैसे पण दिले त्या आईशीचा ऐकलं नाही ना का तू जा लगेच घेऊन ये. मी काय म्हणतो सुट्टी काय सुट्टी घेतलं नाही का तू जा लवकर घेऊन ये बघ. मी काय करतो जातो आणि मोनिकाला घेऊन येतो मोनिकाला नाही मग मोनिकाला अजिबात नाही आणायचं. आता राज्यात कोण चालते ती चंद्रा. चंद्रा जा लवकर जा. लवकर जाऊ. जा लवकर. काय चालू? अरे जरा दिसलं दिसलं अरे ये लवकर.
अरे ये लवकर. अगे बाई चल की चल. आमची पुढच्या. अरे मला पुढच्या म्हणते. आता काय अजून शिवाय काय चाललंय काय. अगं बाई चल की चल. आणि मॉडल करू दे. पण आपल्या राज्यात लोक यायला नको. मग दवंडी कोण देणार. तरीच मी म्हटलं ही मुद्दा का म्हणते. मुद्दा का म्हणते म्हणजे तिला पण दवंडी दे दवंडी दे दवंडी दे. दवंडी तू कशाला काय पाहिजे असं हो महाराज आपल्या राज्यात सुंदर साल कशी नाच गाणं ते म्हटलं दवंडी द्यायला नको. द्या द्या दवंडी द्या. दवंडी द्या. दवंडी देतो. हो महाराज द्या दवंडी द्या. हो महाराज बसा. ऐको आम्ही दवंडी देतो. अरे दवंडी आग म्हणता का महाराजाला एकच काम दिली. एकच काम दिली नाही. काबू मारण्याचं. काबू मारण्याचं दाखवतो. बरोबर काय चाललंय. ऐका आज आमच्या राज्यात सुंदर साड जशी नाच गाणेवाले येते हो. या 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 तेव्हा आजोबा किती पुढारे. या या आता मी काय म्हणतो आता वेळ घालवतोय जातो आता माझा पण दंड निघत आला. अरे मला वाद्य कुठं आहे. अरे वाद्य कुठं आहे. वाद्य कुठे म्हणजे आणायला गेला पण तू. वाद्य पण मीच करू. वाद्य तूच कर आता. हो महाराज वाद्य सगळे माहिती लागेल. त्याला पण आताच जायला पाहिजे होतं. माझं त्याला मी काय करणार. मग वाद्य तुम्ही करा. तुम्ही करा. वाद्य तुम्ही करा. त्याला सांगा बरो वाद्य तुम्ही करा. वाद्य तुम्ही करा. आता ठरवा हा काढू तर मी काढू. तू वाद्य तू करणार आहे. बाकी काय झालं. मलाच करू दे. बाकी काय नाही माझ्या आयसी बापसाला आयसी बापसाला संशय यायचा. तू वाद्य महाराज वाद्य मी करतो पण सांगतो एकही चापूक मारत नाही. हॅलो सांग. अरे आले की किती त्रास देशील. अरे काळो अरे काळो अरे ये लवकर. धीर नाही म्हणजे महाराजांना धीर नाही बघ. अरे काळो अरे मला आहे ना बायकोन हा पोरग्याचे शर्ट घातल्यामध्ये हात वरती हा वाजव मला खालनं वाजवले आता वरनं वाजव. होते महाराज होते आता होते. अरे ह्या वाटण मी इकडे जातो. तुला माहिती आहे तुला.
लोक बघायला बसलेले आहेत तुम्हाला काय कसली बरं मी काय म्हणतो महाराज तुम्हाला बघायचंय बघा त्या चालूच्या मागण्या बघा महाराज तुम्हाला दाखवतो अगे बाई अरे तू माझी होशील का आधी तू उघडून बघतच नाही होशील का आवाज मला गड्यासारखा वाटत होता म्हणून आधी उघडून बघितल्याशिवाय काय विचारतो मी आले गेलो दाखवत होती आणि गेलाच त्या वाटत आधी इकडं बस खाली खाली बसू मग जरा तिकडे सरकतोस काय अगे बाई जरा तिकडे सरकतोस काय तालुक्यात मला बघणार नाही कोण होशील का एवढं झालं काय झालं हा दाखव मला पण जमताय तुझ्या महाराज बाजार जिंकली तरी होती घे टिंग टॉंग महाराज अरे तर कोणतरी बोलत होता तिकडे हो मागे आपला नाच गाणं महाराज काय झालं नाच झाला काय झालं काय त्या आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे ना यांच्या पाया पड बघू काका बघ त्यांच्या पाया पड बाबूच्या पाया पड मी आणले अन्नाकडून काय दत्ता घेतलीस काय काय लक्ष देऊ नको भाऊच्या पाया पड आधी मी इथे समोर बसलेली जे मंडळी आहे ना रसिक मायबाप त्यांच्या पाया पड जोड्याने पडून अरे म्हणून काय झाला म्हणून काय आलं म्हणजे तुझ्या इकडे आधी इकडच्या यजमानांच्या पडतो पाया इथे जमलेले सगळे यजमान आहेत ना वाटतं बरोबर तरी अरे सगळं हात गेलाय काय परवानण्यातलं तुम्हाला लाभणार नमस्कार सासऱ्याच्या आणि तो आलीच म्हणजे काय सागरचं पोतं आणलं होऊन जाऊ दे आपला नाच गाणं घे बाई एकदम होऊन जाऊ दे हॅलो नैनांचे तीर मारून करीते नैनांचे तीर मारून करीते कायाळ मी सुंदरा हो कायाळ मी सुंदरा सख्या हो
जिवंत हजर करतो.
तुला काय एवढी पण घाई घेतली. अरे तर आला त्या चहा शब्द बोलून दे का रे? हॅलो अरे हे मला हे आलो. अरे हा एवढं सगळं डाटापटा करत दोन वाक्य तरी बोलून दे त्याला. मेलो हा इकडे वाजवतोय त्या तिकडे वाजवतोय. मला एक आलो हा माझ्या परिचयाचा आहे. पण मी काय म्हणतो आल्यापासून जे पहिलं काय फिरवला तर किलोभर मटण अरे थांब हे काय हा पण दोघांना हाच येते वाटते. हा, जाऊन काय हो, आणि तिकडे कशी? हरामखोर! तर तुम्ही दोघांनी द्यावा म्हणा. त्या गावात आलो रे. थांब, आणि शपथ काय तू खाली पडलं जावं. थांब हे. हा गाड दुसरंच काहीतरी टाकलंय. बळ असणारा आदाम सुदैत्य आपलं काम करणारच वाट बघा. नाही कृष्णा हा तोच मामा तुला सोडणार नाही. या गजाच्या प्रहाराने तुझे चिन्ह विचिन्ह